आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व सहयोगी संघटनांच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथे RSS मुख्यालयावर आयोजित महारॅली, बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा या बहुजनांच्या सर्वात मोठ्या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान कटक, ओरिसा या ठिकाणी आयोजित केले होते। हे अधिवेशन ओबीसीची जातनिहाय जनगणना या विषयाला समर्पित केले होते। तसेच या अधिवेशनात देशभरातील हजारो लोक बहुजन समाजाच्या SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, लिंगायत, मराठा, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम विविध समस्या तसेच EVM वापरून लोकशाही संपवण्याच्या RSSच्या षडयंत्राविषयी चर्चा विचारमंथन करणार होते। परंतु ओरिसा, कटकच्या RSS प्रणित प्रशासनाने ऐन वेळेस षडयंत्रपूर्वक या कार्यक्रमाला दिलेली परवानगी व बहुजन समाजाला जागृतीपासून वंचित ठेवत संविधानाने कलम 19 अनुसार दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली। या सर्व षडयंत्राला उत्तर देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि सहयोगी संघटनांनी 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयावर महारॅली, महाआंदोलन आयोजित केले आहे। याबद्दल पनवेल तालुका शहराच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। नमस्कार। सर्वप्रथम भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आज ही जी काही पत्रकार परिषद आहे, ही पत्रकार परिषद आपण यासाठी घेतोय की पत्रकार परिषद सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या शुभेच्छा। आजच पॅन्थर नामदेव रसाळ याची देखील जयंती आहे, त्या जयंतीच्या देखील शुभेच्छा। आज महाशिवरात्री आहे, त्याच्या देखील शुभेच्छा। आणि ही जी काही पत्रकार परिषद आज आपण घेतोय त्याच्या मागची भूमिका अशी आहे की डिसेंबर 26 ते 30, 2025 ला ओरिसा कटक येथे बहुजनांची सगळ्यात मोठी संघटना बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा याचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं होतं। आणि हे जे काही राष्ट्रीय अधिवेशन याची देशभरात तयारी झाली होती। लोक त्या राष्ट्रीय अधिवेशनाला पोहोचलेले असताना त्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वगैरे ओरिसाच्या कटकच्या लोकल प्रशासनाने दिल्या होत्या। परंतु अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तिथल्या प्रशासनानं जे बीजेपीचं त्या ठिकाणी आणि RSSच्या माइंडेड प्रशासन आहे त्या लोकांनी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सर्व परमिशन रद्द करून ते अधिवेशन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते अधिवेशन आपल्याला स्थगित करावं लागलं। आपण संविधानाला मानणारे लोक आहोत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये, त्यामुळे आपण निर्णय घेतला की अधिवेशन स्थगित करावं। आता मुद्दा असा आहे की सगळ्या गोष्टीची परमिशन असताना, देशभरातून लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेले असताना आणि काही लोक त्या ठिकाणी पोहोचलेले असताना देखील त्या सरकारने षडयंत्रपूर्वक परमिशन काढली। कारण बामसेफच्या इतिहासात बामसेफचा इतिहास असा आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला अधिवेशन घेतली आजपर्यंत आम्ही केवळ मात्र बहुजन समाजाच्या समस्यांवर चर्चा केली आहे। आणि आतापर्यंत असा इतिहास कुठेच नाही की बामसेफचं अधिवेशन झालं, त्या शहरात बामसेफच्या अधिवेशनाच्या नंतर काहीतरी परिस्थिती आता बाहेर गेली किंवा त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असं कधीच झालं नाही। परंतु तसे कारणात ते अधिवेशन थांबवण्याचा प्रयत्न झाला। हा आमचा संविधानानं दिलेला आर्टिकल 19 नुसारचा जो काही मूलभूत अधिकार आहे हा त्याच्यावर डायरेक्ट आलाय। RSS आणि RSS प्रणित ज्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटना एक एक करून आमच्या सर्व संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम करत आहेत। आणि आमचा सगळ्यात मोठा अधिकार जो आहे तो बोलण्याचा अधिकार आहे, आणि बोलण्याच्या अधिकारावर देखील त्यांनी या अधिवेशनाला स्थगित करून जबरदस्तीने त्याची परवानगी नाकारून आर्टिकल 19 वर आमच्या गदा आणली।
या अधिवेशनाला याची खासियत अशी होती की हे अधिवेशन आम्ही ओबीसीच्या जी काही जातीनिहाय जनगणना आहे त्या ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेला हे अधिवेशन आम्ही समर्पित केलं होतं. या अधिवेशनात देशभरातून येणारे जे काही प्रतिनिधी होते, देश विदेशातून प्रतिनिधी येणार होते आणि ते सर्व प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये बहुजन समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करणार होते. संविधान वाचवण्यासाठीच महत्वाची चर्चा जी ती या अधिवेशनात अपेक्षित होती. परंतु आम्ही चर्चाच करू नये, ही चर्चाच घडू नये यासाठी हे अधिवेशन जे आहे ते स्थगित करण्यात आलं. हे प्रशासनाच्या माध्यमातून RSS प्रणित प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळं घडवलं गेलं आणि त्यामुळे त्याच दिवशी ओरिसा कटक येथूनच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मिश्रा साहेब यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि तो कार्यक्रम असा होता की आम्हाला जर का इथं बोलू देत नसाल तर आम्ही RSSच्या हेडक्वार्टरवर येऊन बोलणार. आणि त्याची तयारी जी आहे ती देशभरात सुरू झाली. मागच्या 2 महिन्यापासून त्याची तयारी सुरू झाली. 4 टप्प्यातले आंदोलन विविध ठिकाणी झाले आणि त्याच्यानंतर फायनल आंदोलन जे आहे ते आंदोलन येत्या 22 फेब्रुवारी 2026 ला नागपूर येथील RSSचं जे काही मुख्यालय आहे, RSSचं जे काही हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टरवरती देशभरातून लाखो लोकांची एक विशाल प्रदर्शन रॅली, एक विशाल रॅली, एक विशाल प्रोटेस्ट मार्च जो आहे तो RSSच्या हेडक्वार्टरवरती होणार आहे. आणि त्याची माहिती आपणा सर्वांना व्हावी, बहुजन समाजातील विविध संघटनांना व्हावी, विविध पदाधिकाऱ्यांना व्हावी आणि एकूणच बहुजन समाजाला व्हावी यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे. आम्ही आजपर्यंत आमचा इतिहास आहे की भामसेप किंवा भारत मुक्ती मोर्चाच्या वक्तव्यामुळे किंवा भामसेप किंवा भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमामुळे देशभरात कुठेही अशी घटना घडली नाही की आमचं ऐकून लोकांनी, आम्ही ज्या लोकांना हायलाईट करतोय त्या लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जाण्यात. परंतु असे कारण देत आमचा बोलण्याचा अधिकार जर का थांबवला जात असेल, असे कारण देत जर आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारापासून वंचित करण्याचं काम जर का करण्यात येत असेल तर ते काम हालून पाडण्यासाठी आमची सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती आम्ही करतोय. आणि RSSच्या हेडक्वार्टरवरती लाखो लोकांचा जो काही मोर्चा आहे तो 22 तारखेला, येत्या 22 तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी हा मोर्चा नागपूर येथे होणार आहे. त्याची माहिती आपल्या सर्वांना देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या संघटना सामील होणार? या मोर्चामध्ये भारत मुक्ती मोर्चा, त्याच्या संलग्न सर्व संघटना. आता जर का तुम्ही माझ्या याच मंचावरती जर का तुम्ही बघाल, याच पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी राष्ट्रीय मित्रपद मोर्चाचे जनबागुल चौधरी, जे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा जो आहे त्याचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी मधुकर म्हात्रे साहेब जे राष्ट्रीय किसान मोर्चाचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी आदित्य शिंदे साहेब आहेत, ते बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि पनवेल परिसरातल्या बहुजन समाजाच्या अनेक संघटनांनी या मोर्चाचं समर्थन केलंय. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आश्वस्त केलेलं आहे आणि लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि पनवेल मधून देखील हजारो लोक जे आहेत या नागपूरच्या महारॅलीला जाण्यासाठी तयार झालेले आहेत. परवाना का नाकारला असेल, का वाटतं तुम्हाला, असं काय कारण असेल? परवानगी नाकारण्याचं मागचं कारण जे आहे सगळ्यात महत्वाचं ते असं आहे की आम्हाला आमच्या लोकांशी बोलता येऊ नये. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की भामसेप भारत मुक्ती मोर्चा ही बहुजन समाजातील प्रबोधन करणारी सगळ्यात मोठी संघटना आहे आणि भामसेपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे मुद्दे चर्चेले जातात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, तेच मुद्दे देशभरात तेवढ्या वर्षभर चालत असतात. यावेळेला देखील आपले जे काही महत्वाचे मुद्दे होते, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातला मुद्दा असेल, ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भातला मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती जी चर्चा होणार होती ती चर्चा जनमानसात रुजू नये, ती चर्चाच होऊ नये, लोकांपर्यंत माहिती जाऊ नये, हा उद्देश त्याच्या मागे RSSचा आहे. सर, का परिसरातील नागरिकांना काय आवाहन करतात, आंदोलनाबद्दल काय सांगाल? परिसरातील नागरिकांना भेटून त्यांचं समर्थन घेण्याचं जे काही नियोजन आहे ते चाललेलं आहे. 2 महिन्यापासून याची तयारी सुरू आहे आणि पनवेल मधून देखील हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार काही लोक ऑलरेडी नागपूरला पोहोचलेले आहेत आणि 8 दिवसात टप्प्याटप्प्यानं अनेक लोक नागपूरला पोहोचणार आहेत. सर, आंदोलनासंदर्भात काय माहिती, नागरिकांना काय आवाहन करतात? नमस्कार, मी मधुकर म्हात्रे, राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी.
मी या विशाल महारॅलीला राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण समर्थन करत आहोत. त्याच्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून ही महारॅली नागपूरच्या RSS हेडक्वार्टरवर होत आहे. यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या देशात मध्ये जे संविधान लागू झाले त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिकल 19 नुसार बोलण्याचा अधिकार दिला, संघटन बांधण्याचा अधिकार दिला आणि आपल्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार दिला. तो अधिकार आपल्याकडून हिरावून घेण्यासाठी RSS प्रणित भाजपा आज संपूर्ण देशभर प्रयत्न करत आहे की ज्यामध्ये ओबीसीची जातीने जनगणना गेली 70 वर्ष या सरकारने केलेले नाही. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, बीजेपी असेल, त्याच्यामुळे ओबीसीला कुठलेही अधिकार मिळालेले नाहीत, ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व कमकुवत करण्यासाठी, ओबीसीचे अधिकार नष्ट करण्यासाठी जे वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेत आहेत, या निवडणुकीच्या माध्यमातून आज नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, यांवर पूर्ण बीजेपी RSS ने कंट्रोल मिळवलेलं आहे आणि बहुजनांचं नेतृत्व हे संपून टाकण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. यासाठी मी बहुजनांना राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये राजकीय लोक असतील, बहुजन क्रांती मोर्चामध्ये ज्या सामाजिक संघटना असतील, यांना मी आवाहन करतो की या RSS ला रोखायचं असेल तर आपण सर्व संघटित होऊन या विशाल रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. सर क्या बताएंगे, आज प्रेस कॉन्फ्रेंस रखा है, आप कौन से संगठन से हो और क्या पार्टी में क्या? सर मैं जंग बहादुर चौधरी, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, पनवेल तालुका से सचिव। आप सभी को नमस्कार। मैं भारत मुक्ति मोर्चा और राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा और राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के माध्यम से जो कटक उड़ीसा में प्रोग्राम रखा गया था, खास करके ओबीसी समाज के लिए, ओबीसी की जाति आधारित जनगणना को लेकर के, ओबीसी को जागरूक करने के लिए, जैसे देखा जाए कि 1931 के जाति आधारित जनगणना के आधार में ओबीसी की संख्या 52% बताई गई है। 52% के आधार पर अगर हम देखा जाए तो आधे से ज्यादा आबादी ओबीसी समाज की है। इस देश में देखा जाए तो हर दूसरा व्यक्ति ओबीसी है। फिर भी इस देश में कुछ षड्यंत्रकारी लोग देश के प्रधानमंत्री तक को गुलाम बना रखा है। इसलिए हम RSS के हेडक्वार्टर पर महारैली का जो आयोजन है राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा के माध्यम से हम समर्थन करते हैं, क्योंकि सरकार को चलाने वाले लोग, क्योंकि RSS के जो मुखिया है उन्होंने एक वीडियो के माध्यम से कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेरा पैर पकड़ के गिड़गिड़ा रहे थे, बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार मेरा छोटा बालक है, इस प्रकार की बातों उन्होंने कह रहे हैं। तो कहीं ना कहीं हमारे देश के ग्राम प्रधान से लेके देश के प्रधानमंत्री तक को रिमोट कंट्रोल से कंट्रोल किया जा रहा है। इसलिए हम ये विशाल महारैली RSS के हेडक्वार्टर पर लोगों के साथ में साथ समर्थन देते हुए हम भी साथ सहयोग करने के लिए आने वाले 23 फरवरी से 22 फरवरी 2026 को पहुंच रहे हैं और अपने देश के सभी देशवासियों से आह्वान करते हैं, निवेदन करते हैं कि आप सभी अपने हक और अधिकार के प्रति जागरूक हों और इस लड़ाई में सारे के सारे लोग शामिल हों। तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.